अजित पवार मुळात नावातच वजन आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. कारण अबालवृद्ध असू देत, लाडक्या बहिणी असू देत किंवा अगदी शाळेत जाणारी लहान मुलं असू देत, अजितदादा पवार हे नाव, हे व्यक्तिमत्व सगळ्यांनाच परिचित आहे. त्यांनी शब्दाला किंमत दिली आणि विकासाचं राजकारण केलं, असे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि 1991 पासनं बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सलग त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. वित्त, जलसंधारण, ऊर्जा आणि कृषी अशी अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. काम करण्याची धडाडी, भल्या पहाटेपासूनच कामाला सुरुवात आणि स्पष्ट वक्तेपणा या सर्व गोष्टींमुळे त्यांची प्रशासनाचा वाघ म्हणून ओळख होती. बंडखोरीनंतर पुन्हा घर वापसी असा एकंदरीत त्यांचा राजकीय आलेख. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघामधनं पराभव झाल्यानंतर कुटुंबाच्या विरोधात जाणं ही चूक होती, अशी कबुली अजितदादांनी दिली होती. डिसेंबर 2025 मध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांनी एकत्र येत महाआघाडी केली आणि परिवार पुन्हा एकत्र येत आहे असं लक्षवेधी विधान यावेळी अजितदादा पवार यांनी केलं होतं. जानेवारी 2026 मध्ये दोनही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या होत्या आणि त्यातच 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधनामुळे अनपेक्षितपणे हा प्रवास थांबला. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जमलेली गर्दी, लोकांचा आक्रोश, त्यांच्याप्रती असलेली लोकप्रियता याची साक्ष देत होता. त्यांचा प्रवास हा सत्तेसाठी केलेली तडजोड आणि कुटुंबाप्रती असलेलं आकर्षण यामधील एक संघर्षाचे प्रतीक मानला जातोय. अशा या हरहुन्नरी नेतृत्वाला माझ्या वतीनं आणि माझ्या सबस्क्रायबर्सच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली.